पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह एका आरोपीला जेरबंद करण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश. चेन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरी करणाऱ्याचाही लावला छडा. दिवाळीच्या आधी पाचपाकाडी सर्व्हिस रोडवर तावडीत सापडलेल्या सुनील रामबरण गोयल उर्फ रंभा उर्फ पप्पी, वय वर्ष 21, राहणार अटाळी गाव, अंबिवली कल्याण या दुचाकीस्वाराच्या अंगझडतीत एक देशी बनावटीचं पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. पोलीस तपासात ते पिस्टल त्याचा आंबिवली येथील मित्र प्रथमेश ढमके उर्फ पिल्या याने, तर बुलेट मोटरसायकल सज्जो उर्फ सेहजाद मोहम्मद शहा यानं दिली असल्याची त्यानं कबुली दिली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ आणि पोलीस पथकानं या गुन्ह्याचा समांतर तपास करून खबरी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रथमेश उर्फ पिल्या राहणार भिवपुरी कर्जत याला जळगाव येथून ताब्यात घेतले. आरोपी प्रथमेश आणि त्याचा साथीदार सज्जो उर्फ सेहजाद मोहम्मद शहा राहणार आंबिवली तसंच इतर साथीदारांनी मिळून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर, मुंबई रेल्वे, ठाणे ग्रामीण येथे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरी आदी एकूण 35 गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्यापैकी 17 गुन्ह्यात यापूर्वीच ते अटक असून त्यांना जामिनावर सुटल्यानंतर लागलीच एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत त्यांनी त्याच्या साथीदारांसह चेन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरीचे 18 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. तपासात 2 बुलेट गाड्यांसह 4 दुचाकी आणि 7 सोनसाखळी चोरीतील दागिने असा 8,51,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी ठाणे न्यायालयानं आरोपी सुनील गोयल याला न्यायालयीन कोठडी तर प्रथमेश ढमके याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. त्या गुन्ह्यासंदर्भात संबंधित पोलीस स्टेशनकडून तपास होत आहे आणि त्यामध्ये निश्चित स्वरूपात जे काही आरोपी आहेत ते अरेस्ट काही केलेले आहेत, काही बाकी आहेत. तर अशा पद्धतीचं कुठल्याही स्वरूपाचं दहशत पसरवण्याचं कोणतेही कृत्य असेल तर निश्चित ठाणा पोलीस आयुक्तालयाकडून संबंधित आरोपींना आपण अटक तर करणार आणि निश्चित स्वरूपात जे काही त्याच्यावरती स्ट्रॉंग पुरावे एकत्र करून आपण त्याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे आपण त्याच्यामध्ये तपासांती करणार. थँक्यू. ठाण्यातील सेंट्रल मैदानात रंगणार धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धा. अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल यांच्या सहकार्यानं धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग क्रिकेट चषक स्पर्धेचं आयोजन ठाण्यात करण्यात आले. आज सकाळी 9 वाजता या स्पर्धेचं उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं असून यावेळी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मडवी हे विशेष उपस्थित होते. येत्या 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त शुक्रवार 24 आणि शनिवार 25 नोव्हेंबर रोजी ठाण्यातील सेंट्रल मैदान येथे दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिकेट सामने होणार आहेत. या स्पर्धेमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर द डिसेबल्ड, ठाणे क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्ड, रायगड क्रिकेट संघ रायगड, निशाक जनखल अवाम कल्याण समिती मध्य प्रदेश आणि ग्लोबल फिजिकली चॅलेंज वेलफेअर सोसायटी नागपूर हे संघ सहभागी होणार आहेत. दिव्यांग खेळाडूंच्या या स्पर्धेसाठी ठाणे स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश मडवी यांचं मोलाचं सहकार्य लाभल्याचं प्रशिक्षक शशिकांत नाईक यांनी सांगितलं. उसने पैशाच्या वसुलीसाठी कळव्यात एका अल्पवयीन तरुणाला नग्न करून मारहाण केल्याप्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल. उसने पैसे दिले नाही म्हणून दोघांनी अल्पवयीन तरुणाला बेदम मारहाण करून त्याची नग्नधिंड काढल्याची संतापजनक घटना कळव्यात घडली आहे. आरोपी तौसिफ खानबंदे आणि सामिल खानबंदे यांनी अल्पवयीन तरुणाला उसने दिलेले 300 रुपये मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे काढून बाजारात त्याला फिरवलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. या प्रकरणी कळवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तौसिफ खानबंदे याला अटक केली आहे. तसंच त्याचा साथीदार समील खानबंदे मात्र फरार आहे.
कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळव्यातील मुस्लिम मोहल्ला असलेल्या उमरगा दर्ग्याजवळ राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलानं आरोपी तौसिफ खानबंदे यांच्याकडून 300 रुपये उधार घेतले होते. मात्र ते देण्यासाठी अल्पवयीन फिर्यादी तरुणाला देणं जमलं नव्हतं. मात्र पैसा मागण्याचा तगादा लावून तौसिफ यानं अल्पवयीन मुलाच्या मागे लावला. मात्र तरुणानं पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून या दोघांनी त्याला मारहाण केली. 2 दिवसांपूर्वीच हे दोघे तरुणाच्या घरी गेले होते. ब्लूटूथ हेडफोन का घेतला असा जाब विचारत त्याला चापटीनं मारहाण केली. त्यानंतर तौसिफ आणि त्याचा मित्र सामील यांनी त्याला शिवीगाळ करून त्याच्या जीन्स पॅन्टचा पट्टा काढून आणि अणुकुचीदार हत्यारानं त्याला मारहाण केली. तसंच यावेळी त्यांनी त्यांचे कपडे काढून त्याला नग्न केल्याची घटना घडली. या अमानुष मारहाणीचा आणि नग्नधिंडीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारखेला 17 वर्षाचा एक लहान मुलगा पोलीस स्टेशनला आला आणि त्याने त्याच्या 2 मित्रांनी 300 रुपये उसनवार घेण्याच्या कारणावरून त्याच्याशी त्यांचं भांडण झालं आणि त्याचे जे 2 मित्र आहेत, जे आरोपी आहेत गुन्ह्यांमधले, त्यांनी त्याला मारहाण केली आणि 300 रुपये परत मागण्याकरताचा त्याच्यावर दबाव केला आणि मारहाण करत असताना त्याने त्याचे कपडे काढून घेतले आणि त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ तयार केला. अशी त्या 17 वर्षाच्या मुलाची तक्रार होती. त्यावरनं कळवा पोलीस स्टेशनला आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातल्या एका आरोपीला अरेस्ट केलं आहे आणि दुसरा आरोपीला पाहिजे आरोपी आहे त्याला अरेस्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आरोपीचा बॅकग्राऊंड काय? आरोपी हे मला वाटतं 9वी 10वी नापास आहे, ड्रॉपआउट आहेत आणि फिर्यादी हा विद्यार्थी आहे. जो फिर्यादी आहे त्याला तुम्ही एनजीओ वगैरे पाठवता का ते काउन्सिलिंग वगैरे? फिर्यादी आता हा लहान मुलगा आहे, त्याच्यावर जो प्रकार झाला त्या संदर्भात त्याचं काउन्सिलिंग करण्याकरता म्हणून आम्ही एका NGOची मदत घेणार आहोत आणि त्याचं काउन्सिलिंग करून घेणार आहोत. म्हणजे त्याला भविष्यात त्या संदर्भात त्याचा कुठेही त्याला त्रास होणार नाही. सर, काय गंभीर दुखापत झाली का त्याबद्दल? गंभीर दुखापत नाही आहे, त्याला मारहाण झालेली आहे. साधारण व्यवहार कितीचा होता आणि एवढं व्यवहार किती त्या आपापसातली त्यांची पैशांची देवाणघेवाण आहे. 300 रुपयाचं देण्यासंदर्भातला तो त्यांचा वाद होता. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। केंद्र सरकारला बदलल्याशिवाय आयटक स्वस्त बसणार नसल्याचा इशारा देत आयटक जनजागरण यात्रा धडकली ठाण्यात. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र कौन्सिलच्या वतीनं 20 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर या यात्रेची सुरुवात झाली असून ही यात्रा रत्नागिरी जिल्ह्यातून रायगड जिल्ह्यात 22 नोव्हेंबर रोजी पोहोचली आहे. या यात्रेमध्ये आयटकला संलग्न असलेल्या विविध कामगार संघटनांचे नेते आणि सभासद सहभागी झालेत. ही यात्रा 22 नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यात पोहोचणार असताना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. त्याच ठिकाणी जनजागरण यात्रेची सभा कॉम्रेड श्याम काळे, राज्य सरचिटणीस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या जनजागरण यात्रेमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, आरोग्य खाते, नर्सेस कामगार संघटना, रायगड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, इंटक आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या यात्रेमध्ये शेकडोच्या संख्येनं कामगार सहभागी झाले होते. ही सभा समाप्त झाल्यानंतर ही यात्रा पालघरच्या दिशेनं रवाना झाली. मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर होणार.
MMRDAच्या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकमेकांना पूरक पद्धतीनं करण्याची गरज व्यक्त करत यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याची संकल्पना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी झालेल्या MMRDAच्या बैठकीत मांडली आहे. त्यासाठी एका विशेष बैठकीचं आयोजन करून यामध्ये सर्व महापालिकांना सामावून घेण्याची मागणी त्यांनी MMRDAचे महानगर आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्याकडे केली. सोबतच ठाणे पल्ल्याच्या शहरांमध्ये असलेले सर्व प्रमुख मार्ग जोडण्यासाठी रिंग रोड तयार करत नागरिकांना अवघ्या काही मिनिटात शहराबाहेर पडण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर लवकरच नामांकित सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाणार असून यामुळे ठाणे पल्ल्याड वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणार आहे. तसंच महत्त्वाकांक्षी ट्रेन मेट्रो 12ची निविदा येत्या 2 दिवसात जाहीर केली जाणार असून त्याच्याही कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या वाहतूक प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDAच्या मुख्यालयात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत महानगरपालिका आयुक्तांसह MMRDAचे अधिकारी, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पालिकांचे प्रशासकीय प्रमुखही उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विस्तारित ठाणे म्हणून ओळख असलेले कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि टिटवाळा ही शहरं विविध राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गानं जोडली आहेत. मात्र या शहरांमधून बाहेर पडण्यासाठी शहरांतर्गत मोठा प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळून अवघ्या काही मिनिटात वाहन चालकाला महामार्गाला पोहोचता यावं यासाठी ही सर्व शहरं आणि महत्त्वाचे रस्ते रिंग रोडनं जोडण्यासाठीची संकल्पना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत मांडली. त्यावर MMRDA प्रशासनानं ही सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या नव्या मार्गाच्या आखणीसाठी नामांकित सल्लागारांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचं सांगितलं. या सर्व शहरांमधून जाणारे मार्ग एकमेकांना जोडले गेल्यास अवघ्या काही मिनिटात वाहन चालक शहराबाहेर पडू शकेल. सध्या शहरातून महामार्गांवर पोहोचण्यासाठी वाहन चालकाला मोठा वेळ खर्ची घालावा लागतो. सोबतच मुंबई महानगर प्रदेशात गेल्या काही वर्षात नवनवीन राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्ग उभारणी सुरू आहे. या सर्व मार्गांसाठी संलग्नता करणं आवश्यक आहे. ही संलग्नता करण्यासाठी संपूर्ण महानगर प्रदेशांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याची गरज आहे असं सांगत यासाठी MMRDAनं पुढाकार घ्यावा. तसंच या कामी सर्व महापालिकांच्या प्रमुखांना बोलावून त्या संदर्भात बैठक घ्यावी असं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत केलंय. त्यावरही MMRDAचे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांनी लवकरच ही बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिले. या संकल्पनेची अंमलबजावणी झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीचा चेहरा मोहराच बदलणार आहे.